श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तसंप्रदायातील एक महान संत होते। त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणूनही ओळखले जाते। त्यांचा जन्म, बालपण व प्रारंभिक जीवन गूढच राहिले आहे। काही भक्तांच्या मते ते श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार होते, तर काही जण त्यांना श्री दत्तात्रेयांचा साक्षात अवतार मानतात। स्वामींचे आगमन आणि चमत्कार। श्री स्वामी समर्थ महाराज भारतभर भ्रमंती करत होते। त्यांनी काशी, प्रयाग, हरिद्वार, बद्रिकाश्रम अशा अनेक ठिकाणी तपस्या केली। अखेर ते अक्कलकोट, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र येथे स्थायिक झाले। तिथेच त्यांनी अनेक भक्तांना कृपादृष्टी दिली व त्यांचे संकट दूर केले। स्वामींनी अनेक चमत्कार केले, जसे की भक्तांचे रोग बरे करणे। महाराजांच्या कृपेने अनेक आजारी भक्त निरोगी झाले। अनाथांना आधार, गरिबांना मदत केली व भक्तांना योग्य मार्गदर्शन दिले। प्रकृतीविरुद्ध गोष्टी घडवणे, एखाद्या भक्ताची अडचण असेल तर नैसर्गिक नियम मोडून चमत्कार करणे। स्वामी महाराजांचे उपदेश। स्वामी समर्थ यांनी भक्तांना नेहमी साधी व सोपी शिकवण दिली। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। भक्ती व श्रद्धा ठेवल्यास सर्व संकटे दूर होतात। संतांचा आणि देवाचा आश्रय घेतल्यास जीवन आनंदमय होते। महाराजांचे समाधीस्थळ। श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे चैतन्य समाधी घेतली। आजही त्यांच्या समाधीस्थळी हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतात। स्वामी समर्थांचा जयघोष। श्री स्वामी समर्थ असा जयघोष करत भक्तगण आजही त्यांची उपासना करतात। स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे भक्तांना अढळ श्रद्धा आणि भक्तीची प्रेरणा देते। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ